या जगात जेव्हा अधर्म वाढतो, अन्याय आणि अंधार पसरतो, तेव्हा स्वतः भगवान विष्णू अवतार धारण करून धर्माची पुनर्स्थापना करतात. द्वापार युगात कंसाच्या अत्याचाराने थरथरलेल्या भूमीत एका कारागृहात मध्यरात्रीच्या पवित्र क्षणी जन्म घेतला साक्षात श्रीकृष्णाने. आज आपण साजरी करतो ती श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथी. प्रेम, भक्ती आणि धर्मयुद्धाच्या प्रेरणेचा दिवस. नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव. भगवान श्री विष्णू यांचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारत देशामध्ये तसेच भारताबाहेर देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा, दहीहंडी, गोपाळकाला आणि प्रभू श्रीकृष्ण यांचा वध कोणी केला याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच कमेंटमध्ये जय श्री हरी कृष्ण लिहायला विसरू नका. चला तर सर्वप्रथम बघूया श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा. भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगामध्ये झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना कृष्णाचा मामा कंस याने कारागृहात डांबून ठेवले होते. वासुदेव आणि देवकी यांना 7 अपत्ये झाली. त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि 8वे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या भूतलावावर झाला. श्रीकृष्णाची आई देवकी ही कंस याची बहीण होती. देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा वरातीमध्ये एक आकाशवाणी झाली, कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र करेन, हे ऐकताच कंसाला क्रोध आला आणि त्याने वासुदेव आणि देवकी बहीण या दोघांनाही बंदीगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले. त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाचा जन्म होताच तेथे विष्णू प्रकट झाले आणि ते म्हणाले, मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला. भगवान श्रीकृष्णाने मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले. त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये ठेवून गोकुळाकडे निघाला. श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता. परंतु वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले. भगवान श्रीकृष्णाचे पाय यमुनाच्या पाण्याला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून एक भला मोठा नाग त्यांच्यावर फणा करून उभा राहिला. वासुदेव सुखरूप बाळकृष्णाला नंदाकडे सोडून आला. तेव्हाच नंदाला देखील मुलगी झाली होती. ती मुलगी घेऊन वासुदेव कारागृहात परत आला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली. हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला, तर ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये रूपांतर झाले. ती देवी म्हणाली, हे दुष्टा, तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध करेन. हे बोलून ती देवी गुप्त झाली. तर आता बघूया दहीहंडीचे महत्त्व काय आहे. दहीहंडी का करतात? जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. त्या दिवसाला गोपाळकाला असे म्हणतात. या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये दहीहंडी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी मुलांचे एकावर एक असे थर उभे असतात. दहीहंडी फोडण्यामागील कारण असे की भगवान श्रीकृष्णाला लोणी फार आवडत असे. पूर्वीच्या काळी महिला दुधापासून लोणी काढत आणि ते लोणी त्या महिला उंच जागेवर ती ठेवत असत. श्रीकृष्ण लहान असल्यामुळे त्यांचा हात पुरत नसे. मग ते सर्व मित्र मिळून लोण्याचा माठ फोडून त्यातले लोणी चोरून खात असत. म्हणून भगवान श्रीकृष्णांना माखनचोर असे नाव पडले आहे. श्रीकृष्णाच्या या रासलीलेचे वर्णन म्हणून दहीहंडी
आता बघूया कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला का केला जातो, काय आहे या गोपाळकाल्याचे महत्व. तर एका गवळ्याने भगवान श्रीकृष्णाचे पालन आणि पोषण केले. श्रीकृष्ण नेहमी गायी चारण्यासाठी मित्रासोबत जंगलात जात असे. तेथे सर्व मित्रांनी आणलेले जेवण ते एकत्र करायचे, त्याचा काला करायचे आणि सर्वांना खायला द्यायचे. म्हणून जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि तो महाप्रसाद सर्वांना वाटला जातो. हा गोपाळकाला सुद्धा श्रीकृष्णाच्या रासलीलेचे एक भाग आहे, म्हणून हा गोपाळकाला केला जातो. तर आता बघूया प्रभू श्रीकृष्ण यांचा वध कोणी केला. यादव वंशाचा अंत झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली खिन्न बसले होते. तेवढ्यात दुरून एका शिकाऱ्याने त्यांना हरिण समजून त्यांच्या पायाला बाण मारला. जवळ जाऊन बघितल्यावर पश्चातापाने त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि प्रभूंनी त्याला माफ केले व त्याचा उद्धार केला. हा शिकारी पूर्वजन्मातला वाली होता, ज्याला प्रभू श्रीकृष्णाने राम अवतारामध्ये झाडाआड लपून बाण मारला आणि त्याचा वध केला होता. तर मित्रांनो, मुरलीधराच्या जन्माचा हा पावन दिवस केवळ उत्सव नाही, तर जीवनाला सत्य, प्रेम आणि धर्म मार्गावर नेणारा दीपस्तंभ आहे. या जन्माष्टमीला आपल्या हृदयातील लोभ, राग आणि मोहाचा कंस मारूया आणि आपल्या अंतःकरणात कृष्णाचा जन्म घडूया. जय श्री कृष्ण.